जीवन सुखी आनंदी मस्त मस्त करणारे घटक हा विषय आपण पाहत आहोत. या विषयाचे मुद्द्यानुसार विश्लेषण करत आहोत. तर आता पुढील मुद्दा पाहूया आणि त्याचं विश्लेषण करूया. तर पुढील मुद्दा आहे माणुसकी. जीवन सुखी आनंदी मस्त मस्त रंगीन मजेदार करणारा घटक म्हणजे माणुसकी होय. माणुसकी असेल, माणूसपण असेल तर जीवन आनंदी होते, मजेदार होते, रंगीन होते. परंतु जर माणुसकीच नसेल तर आपल्या जीवनाला काही अर्थ राहत नाही. जीवनाला कोणताच आधार राहत नाही, कोणताच सुख राहत नाही, कोणताच आनंद राहत नाही, कोणतीच मजा राहत नाही. म्हणून माणुसकी हसायला हवी, माणुसकी पाहिजे. माणूस म्हणजेच माणुसकी होय, माणूस म्हणजेच माणूसपण होय. म्हणून माणसाचा अर्थ म्हणजेच माणुसकी आहे. म्हणून माणसाने माणसासारखे वागणे म्हणजे माणुसकी होय. माणसाने माणुसकी विसरून जाऊ नये, उपकार विसरून जाऊ नये, एखाद्याने केलेली मदत विसरून जाऊ नये. अडचणीच्या काळात, संकटाच्या काळात, या दुःखाच्या काळात, या भयानक प्रतीच्या काळात एखाद्याने केली मदत विसरून जाऊ नये, माणुसकी विसरू नये. कारण जर माणुसकी विसरली तर आपल्याला फार भयानक दिवस येतात, दुःखाचे दिवस येतात, संकटाचे दिवस येतात आणि आपली स्थिती परिस्थिती फार बिकट बनते. म्हणून माणुसकी विसरू नये. दुसऱ्याच्या कामी आलं पाहिजे, दुसऱ्याच्या उपयोगी पडलं पाहिजे, दुसऱ्याचा विश्वासघात करू नये, दुसऱ्याला धोका करू नये, दुसऱ्याचं नुकसान करू नये, दुसऱ्याचे जीवन संकट टाकू नये, अडचणी टाकू नये, दुसऱ्याला त्रास देऊ नये. दुसऱ्याच्या कामी आलं पाहिजे, दुसऱ्याच्या उपयोगी पडलं पाहिजे. आपल्याकडून शक्यतोवर झाली तेवढी मदत केली पाहिजे. एखादा माणूस फार अडचणीत असेल, फार संकटात असेल, या तो गोंधळून गेला असेल, त्याला काही समजत नसेल, त्याला काही कळत नसेल, त्याला काय करावं, कसं जीवन जगावं हे काय कळत नसेल, तर अशा माणसाला दिलासा देणे, धीर देणे, या त्याला थोडीफार मदत करणे, सहकार्य करणे म्हणजेच माणुसकी होय. माणुसकीमध्ये दुसऱ्याच्या कामी येणे, उपयोगी पडणे, माणुसकीमध्ये दुसऱ्याला हातभार लावणे, माणुसकीमध्ये दुसऱ्याला वाट दाखवणे, चांगली वाट दाखवणे. म्हणून माणुसकी असली पाहिजे. कारण माणुसकी असेल तरच आपलं जीवन सुंदर होते, रंगमय होते, छान छान होते. म्हणून जीवन जर मजेदार करायचं असेल, जीवन जर रंगीन करायचं असेल, जीवन जर मस्त मस्त करायचं असेल, जीवन जर छान छान करायचं असेल तर आपल्या अंगी माणुसकी असली पाहिजे, नम्रता असली पाहिजे, शहाणपण असलं पाहिजे, समजदारपण असलं पाहिजे, चांगली गुणवत्ता असली पाहिजे. म्हणून सत्याचं पालन करणे, प्रेम ठेवणे, सामंजस्य ठेवणे, एकता ठेवणे, चांगली गुणवत्ता ठेवणे, विश्वास ठेवणे, चांगलं वागणे, चांगलं बोलणे, चांगलं राहणे, चांगलं वर्तन करणे, चांगला व्यवहार करणे, विचार चांगले ठेवणे, मन सुंदर ठेवणे म्हणजेच माणुसकी होय. दुसऱ्याला धोका देणे, दुसऱ्याचं नुकसान करणे, दुसऱ्याचा विश्वासघात करणे, दुसऱ्याला फसवणे, लुबाडणे, दुसऱ्याचे पैसे उडवणे, दुसऱ्याच्या बिकट परिस्थितीवर हसणे, या दुसऱ्याची टिंगलटवाळी उडवणे, या दुसऱ्याला अशक्त समजून त्याचा फायदा घेणे, दुसऱ्याच्या चांगल्या स्वभावाचा फायदा घेणे, उपकार विसरून जाणे म्हणजे आपल्या जीवनाची राख करणे होय, आपलं जीवन कंगाल करणे होय, आपलं जीवन नरकमय करणे होय. म्हणून अशी बेईमानी करू नये, मनात कपट धरू नये, कोणाला धोका देऊ नये, चांगलं जीवन जगावे, सुंदर जीवन जगावे. हे आपल्याला मिळालेले जीवन चांगल्या रीतीने जगलं पाहिजे, कष्टाने मेहनतीने जगलं पाहिजे, चांगल्या विचारांनी जगलं पाहिजे, आत्मविश्वासाने जगलं पाहिजे, चांगली गुण ठेवून, चांगली गुणवत्ता ठेवून, चांगल्या गुणाची सांगड घालून, चांगले विचार ठेवून हे जीवन जगलं पाहिजे. आपल्या मुखाने चांगलं बोललं पाहिजे, दुसऱ्याबद्दल चांगला विचार केला पाहिजे, दुसऱ्याबद्दल चांगले मत ठेवलं पाहिजे,
दुसऱ्याच्या संकटाला धावून गेलं पाहिजे. थोडं का होईना दुसऱ्याला सहकार्य केलं पाहिजे. म्हणून उपकार विसरून जाऊ नका, बेईमानीपणा करू नका, माणुसकी विसरून जाऊ नका. चांगलं वागा, चांगलं बोला, चांगलं राहा, सत्याने वागा. म्हणून माणुसकी विसरून जाऊ नका. कारण माणुसकी हाच खरा धर्म होय. माणुसकी हीच खरी जात होय. माणुसकी ठेवणे म्हणजेच सुंदर चांगलं जीवन जगणे होय. माणुसकी ठेवल्यानेच आपल्याला यश मिळते, आपलं जीवन सुंदर होते, आपल्या हवे ते मिळते, पाहिजे ते मिळते. म्हणून माणुसकी ठेवा आणि आपलं जीवन सुंदर करा, छान करा, मजेदार करा, रंगीन करा, छान करा, दर्जेदार करा, उत्तम करा. म्हणून माणुसकी ठेवा. या पैशासाठी, या हावलालत धरून, या अहंकार ठेवून दुसऱ्याला फसवू नका, लुबाडू नका, दुसऱ्याचा गैरफायदा घेऊ नका, दुसऱ्याचं नुकसान करू नका. या दुसऱ्याच्या जीवनाला हानिकारक असे परिणाम घडू नका. दुसऱ्याचं जीवन बेचिराग करू नका, दुसऱ्याचं जीवन कंगाल करू नका. स्वतःही चांगलं जीवन जगा आणि दुसऱ्यालाही चांगलं जीवन जगू द्या. जगा आणि जगू द्या. चांगलं वागा, चांगलं बोला, कोणालाही चांगलं बोला, कोणासोबतही चांगलं वागा, कोणाबद्दलही चांगलं मत ठेवा, चांगले विचार ठेवा. म्हणून माणुसकी ठेवा, चांगुलपणा ठेवा, सत्यता ठेवा, एकता ठेवा. थोडं तरी चांगलं कार्य केलं पाहिजे. दुसऱ्याच्या मदतीला धावून गेलं पाहिजे, दुसऱ्याला सहकार्य केलं पाहिजे. आपल्याकडून जेवढं शक्य होईल तेवढं सहकार्य दुसऱ्याला केलं पाहिजे, तेवढी मदत केली पाहिजे. माणुसकी ठेवली पाहिजे. कारण माणुसकी ठेवली तरच आपलं जीवन मस्त होईल, रंगीन होईल, सुंदर होईल, छान होईल. म्हणून माणुसकी ठेवा. माणुसकी हाच खरा धर्म होय. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका.